बातमी नाशिकमधून गोदावरी नदीला पूर आल्यानं रामकुंड परिसरात होत असणारे धार्मिक विधी आता इतरत्र केले जाणार आहेत। कोणी रस्त्याच्या कडेला धार्मिक विधी करतंय तर कोणी बाजूलाच असणाऱ्या वस्त्रांतर गृहामध्ये धार्मिक विधी करतंय। तसंच पावसामुळे भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी कोणताही खंड या धार्मिक विधींमध्ये पडत नाहीये। याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। गोदावरी नदीची पूरस्थिती सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे, त्यामुळे गोदावरी पात्राच्या बाजूला रामकुंड परिसरामध्ये जे धार्मिक विधी पार पाडले जातात ते इतरत्र स्थलांतरित करण्यात आले। जिथे पावसाचा प्रमाण नाहीये, जिथे पूरस्थिती नाहीये, अशा ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा सभागृहामध्ये हे धार्मिक विधी पार पडले जातात। पुरोहित आपल्यासोबत आहेत। गोदापात्रामध्ये पाणी आहे सर्वत्र 2 दिवसापासून, आता धार्मिक विधी कुठे केले जातात? या ठिकाणी या रामकुंडावरती धार्मिक विधी करण्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि जेव्हा या ठिकाणी पूर पातळी वाढते त्या ठिकाणी जिथे किनारा असतो, ज्या ठिकाणी रस्ता असतो त्या ठिकाणी त्या रस्त्यावर मिळेल तिथे त्या जागेवरती सर्व भाविक विधी करत असतात। तसंच या ठिकाणी ही बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये पण खालचा जो मजला आहे त्या ठिकाणी लेडीज वस्त्रांतर म्हणून चेंज करतात आणि सेकंड फ्लोअरवरती मात्र तोच एक पर्याय राहतो। त्या ठिकाणी जेवढी जागा मिळेल तेवढं तिथे लोक बसून विधी करतात। जे भाविक रोज येतात तसेच भाविक आज देखील आले का, काही कमी आहेत? नाही, विधी आता ज्यांना करायचं आहे ते काही टाळवू शकत नाही, त्यामुळे जेवढे भाविक ज्यांना यायचे त्यांना यावंच लागतं। याच्यामध्ये काही टाळण्यासारखी गोष्ट, कारण हे दिवसमानाप्रमाणे हे विधी असतात, ज्यांचा दिवस पाणी असतात त्याप्रमाणे त्या दिवसाप्रमाणे त्यांना यावंच लागतं। सायंकाळी जी आपली महाआरती होते ते आरती या ठिकाणी आपली जी परंपरा आहे महाआरतीची ती अनादिकाळपासून चालू आहे। पुरोहित संघाची आरती अव्याहतपणे होत असते आणि कितीही पूर आला तरी पण या ठिकाणी व्यवस्थित अगदी जोशामध्ये ही आरती संपन्न होत असते। आपण बघतोय सायंकाळचे इथे धार्मिक विधी असो किंवा प्रातःकाळचे विधी असो, हे सर्व विधी नियमितपणे सुरू आहे। आज पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे समोर असणाऱ्या कपालेश्वराच्या दर्शनासाठी देखील हजारोच्या संख्येने भाविक दर सोमवारी येत असतात। ती संख्या आज काही प्रमाणामध्ये जरी कमी असली तरी भाविकांची कुठेही गैरसोय होत नाहीये, भाविकांचा ओघ आजही कायमच आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।